तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 3 फेब्रुवारी 2026 रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 120 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की वडाळा आहे, भायखळा आहे, तारदेव आहे, बोरीवली आहे, कांदिवली आहे, शिंपोली आहे, त्याशिवाय विक्रोळी आहे, घाटकोपर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी अंधेरी पश्चिम आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. परंतु ही जाहिरात मित्रांनो आज प्रसिद्ध होणार होती, पण काही कारणास्तव ती प्रसिद्ध करता आली नाही. नेमकं ही प्रसिद्ध का करता आली नाही? नेमकं मित्रांनो, म्हाडाने कोणती जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यानंतर ही जाहिरात न प्रसिद्ध होण्याची कारणे काय आहेत आणि त्याशिवाय नेमकं ही जाहिरात कधी प्रसिद्ध होऊ शकते या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जी काही जाहिरात प्रसिद्ध केली होती म्हाडाने म्हणजे 3 तारखेला, ती जाहिरात मी तुम्हाला पहिले दाखवतो, त्याच्यात काय दिलं होतं, त्याच्यानंतर मी आताची जाहिरात दाखवतो. पहिलं पहा, मुंबईत खरेदी करा स्वतःचे घर, ते सुद्धा लॉटरी शिवाय. लक्षात घ्या, अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती 3 तारखेला. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे 120 सदनिका प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध. 5 फेब्रुवारी पासून नोंदणी सुरू. काय दिले? 5 फेब्रुवारी पासून नोंदणी सुरू. अर्ज नोंदणी अधिकृत संकेतस्थळावरूनच करा. संकेतस्थळ दिले मित्रांनो https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अनेक अर्जदार या लॉटरीच्या जाहिरातीची वाट बघत आहेत की नेमका घरांच्या किमती काय आहेत, घरांचं लोकेशन कुठे आहे, घरांचा कार्पेट एरिया काय आहे, त्याचं एकंदरीत जे काही अनामत रक्कम काय आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रश्न पडले होते. पण मित्रांनो, आता ही जाहिरात काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचं एक मेसेज किंवा पुढे ढकलण्यात आल्याचं एक मेसेज म्हाडाने काल रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध केलेलं आहे. त्याच्यात काय सांगितलं बघा, त्याचं असं सांगितलं आहे की म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतीमधील 120 सदनिका प्रथम येईल त्यास प्राधान्य तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणारी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. लक्षात घ्या, तांत्रिक अडचण सांगितली मित्रांनो, काहीतरी तांत्रिक अडचण असेल, टेक्निकल इश्यू असेल, त्याच्यामुळे ही जी काही सोडत आहे, ही जी काही योजना आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका संकेतस्थळावर कधी उपलब्ध होईल किंवा अपलोड होईल याबाबत म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ व माध्यमाद्वारे कळवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे आता त्यांनी सांगितले, आता जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार होती आज, ती प्रसिद्ध झालेली नाही आणि आता ही काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता पुढे ढकलण्यात आल्यानंतर याचे जे काही अपडेट आहेत ते लवकरच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेबसाईटवरून देण्यात येईल. आम्ही सुद्धा त्याची नक्कीच वाट बघू. पण आता मात्र मित्रांनो, तांत्रिक अडचण जरी सांगितली असती तरी नेमकं कारण काय असू शकतं? इतर किमती फायनल झाल्या नसाव्यात किंवा काहीतरी इश्यू असू शकतो. परंतु आता जे कोणी अर्जदार या लॉटरीज किंवा या योजनेची वाट बघत होते त्यांचा आता मात्र कुठेतरी हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे. ते अर्जदार आता नाराज झालेले आहेत. म्हणून जी काही महत्त्वाची सूचना म्हाडाने प्रसिद्ध केलेली आहे, तांत्रिक अडचणीमुळेच ही कुठेतरी सोडत पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आणि जर अशा प्रकारे म्हाडाकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती जर रद्द करण्यात येत असतील, त्याच्यामुळे कुठेतरी लोकांचा एक शंका घेण्याचा एक वाव वाढू शकतो, शंकेस वाव वाढू शकते. आणि म्हणून आता ह्या वेळी सुद्धा अनेक कमेंट्स येतात मित्रांनो आपल्याकडे याच जे काही कॅन्सलेशन झालेले, जे काही पुढे ढकलण्यात आलेले, त्यावरून बऱ्याच कमेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत. त्याच्यातली लेटेस्ट कमेंट आहे मित्रांनो, म्हाडा आता फसवी योजना झाली आहे, त्यामुळे घरे विक्री होत नाहीत. लक्षात घ्या, काय सांगितलं नाही की म्हाडा आता फसवी योजना झाली, आता त्यामुळे घरे विक्री होत नाहीत. पुणे मंडळाने खूप फसवले आहे. आता ही जी काही पुण्याची लॉटरी आहे मित्रांनो, पुण्याची लॉटरी संदर्भात त्यांनी कमेंट्स केलेले आहे. नक्कीच पुढील भागात मी नक्कीच अप टू डेट माहिती घेऊन
पुण्याची लॉटरी कधीपर्यंत जाहीर होणार आहे हे मी आजच मित्रांनो संध्याकाळपर्यंत नक्कीच याची अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे माहिती. परंतु आता जे काही डिले होत आहे म्हणजे एखादा निकाल असेल किंवा सोडत असेल त्याला डिले करणं किंवा जाहीर झालेली असेल किंवा त्याला डिले करणं, याच्यामुळे कुठेतरी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचंही दिसून येत आहे आणि याकडे म्हाडाने कटाक्षाने लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.